दुसऱ्या दिवशी सकाळी आई सर्वांना उठवते आणि सांगते की सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या अंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गारगार, अंघोळीचे पाणी केले गरम फार. म्हणजे आता सर्वजण तुम्ही उठा, कारण सकाळ झालेली आहे, सूर्य उगवलेला आहे, चिमण्यांनी सुद्धा आपलं घरटं सोडलेलं आहे. चारा पाणी करण्यासाठी त्या आकाशात त्याने झेप घेतलेली आहे. तेव्हा तुम्ही पण सगळेजण उठा, कारण तुमच्यासाठी मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही सर्वजण आता उठा. त्यावर ताई म्हणते सुधीरला की अंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. कारण सुधीरला सुद्धा शाळेत जायचं असतं. तेव्हा सुधीरला, आपल्या भावाला ती म्हणते की अंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, चटकन पटकन. ही क्रियादर्शक शब्द यामधून सुद्धा यमक साधलेला आहे. आणि झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला, तुला आणि मुला. म्हणजे पटकन आवर आणि शाळेत निघ, असं ती आपल्या भावाला सांगते. त्यावर आजी म्हणते की आजोबांना त्या स्वेटर, मफलर आणा, कानटोपी, थंडीपासून बचावाची ही युक्ती सोपी. सकाळचा थंड गारवा आहे, त्यामुळे आजोबांची आजीला काळजी आहे. लटकी भांडण जरी असले तरी दोघांमध्ये आपुलकीचे स्नेहबंध आहेत, हे आपल्याला इथून दिसून येतं. आणि आजोबांना स्वेटर, मफलर आणि कानटोपी द्या, त्यामुळे आजोबांना थंडीपासून त्यांचा बचाव होईल, असं ती सांगताना दिसते. त्यावर ताई म्हणते की सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फीट, शब्दांचे हवे यमक हवेत नीट, तरच बनते कविता धीट. म्हणजे एकंदरीतच कविता कवितेमध्ये शब्दांची यमक किती महत्वाची असतात आणि यमक असले तरच कविता कशी नीट होते, धीट बनते. यासाठी तू नीट लिहून घे, असं ती आपल्या भावाला सांगताना दिसते. तितक्यात बाबा रात्रपाळी करून परत येता आलेले असतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात असतो आणि ते लक्षात आल्यामुळे ते गालातल्या गालात हसतात आणि खुर्चीमध्ये रेलून बसतात आणि काव्यमय संवादामधूनच ते बोलायला लागतात की कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. वाळा म्हणजे एक प्रकारची वनस्पती आहे, ज्यामुळे पाण्यामध्ये टाकून जर ती शेकल्यासारखं त्यांना आराम मिळतो. त्यामुळे आई कणिक मळत असते आणि आईकडे बघत ते म्हणतात की कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा, कारण माझ्याकडे थोडंसं तुम्ही आता लक्ष द्या, कारण मला आधी अंघोळीला पाणी द्या आणि नंतर माझ्या नाश्ता पाण्याचं पण बघा. त्यामुळे तुम्ही जी जी हातातली कामं आहेत ती तुम्ही नंतर करा. त्यावर आई पण हसत म्हणते की तोंड धुवा, अंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. म्हणजे अगदी खेळकर असं घरातलं वातावरण आहे. कुठली कामं कुणी करायची, किंवा स्त्रियांची कामं स्त्रियांनीच करायची, किंवा स्त्रियांची घरातली कामं फक्त सर्व स्त्रियांची असतात, असा विचार इथे दिसत नाही. अतिशय खेळकरपणे घरातलं वातावरण दिसतं. कारण आई म्हणते की तुम्ही तोंड धुवा, अंघोळ करा, तुमच्यासाठी तोपर्यंत मी गरम शिरा करते, तो तुम्ही खा, पण नंतर मात्र तुम्हाला मला स्वयंपाकामध्ये मदत करायची आहे. त्यामुळे हक्काने आपल्या नवऱ्याला ती सांगताना दिसते. त्यामुळे ती म्हणते की शिरा गरम खाल्ल्याच्या नंतर तुम्ही मला बटाटे चिरण्यासाठी स्वयंपाकात मदत करायची आहे, कारण सुधीरला शाळेत जायचं आहे आणि त्याला डबा करून द्यायचा आहे. त्यावर आजी म्हणते की सुधीर हावर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याची येईल त्यात पीक. ठीक आणि पीक, टापटीपणा दररोज शिक. आजी स्वच्छतेचं महत्व सुधीरला सांगताना दिसते. जर दररोजच्या दररोज दप्तर नाही आवरलं तर त्यामध्ये कचऱ्याचं पीक होईल, जास्त कचरा जमा होईल आणि त्यामुळे हवी ती वस्तू तुला वेळेवर मिळणार नाही. त्यामुळे टापटीपणा वेळच्या वेळीच केलेला बरा असतो, असं सांगताना आजी ठीक, पीक, शिक अशी यमकांची रचना करते. त्यावर सुधीर म्हणतो आजी आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून हरिना पान. मला कशाची चिंता किंवा वाण नाहीये, कमतरता नाहीये, उणीव नाही, कारण आजी आई तुम्ही माझ्या पाठीमागे तुम्ही सतत असता, त्यामुळे माझं व्यवस्थित सगळं चाललेलं आहे. त्यावर आजोबाई त्याला दुजोरा देतात, होकार दर्शवितात आणि तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देत म्हणतात, कारण बाबांनी येताना काही पुस्तके आणलेली असतात आणि ती सुधीरला देते. म्हणतात बस झाला कवितांचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार हौस. म्हणजे आपण कालपासून काव्यमय संवाद करत आहोत, कवितेतून बोलत आहोत आणि केवळ तसंच केल्याने कविता समजणार नाही, तर तुला काय करावं लागेल, तुझं अनुभव विश्व तुला वाढवावं लागेल. कारण आपण जे अनुभव घेतो आपल्या जीवनापुरते ते मर्यादित असतात, परंतु जर आपल्याला विश्वाचा, जगाचा अनुभव घ्यायचा असेल, इतरांचे अनुभव घ्यायचा असेल, अनुभवाने समृद्ध व्हायचं असेल, तर पुस्तकाशिवाय पर्याय नाही किंवा पुस्तकासारखा दुसरा पर्याय नाही. कारण पुस्तकाच्या माध्यमातून
आपण वेगवेगळ्या घटना प्रसंगांचा अनुभव घेत असतो, जे आपल्या वाट्याला कधी आलेली नसतात किंवा येणारही नसतात. त्यामुळे आपल्या पुस्तकाचा जर आपण विचार केला, तर अनामवीरासारखी कविता एका सैनिकाचं जीवन आपल्याला सांगून जाते. त्या सैनिकाच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने त्याचा अनुभव असतो, कशा पद्धतीने तो त्याग करतो देशासाठी, कशी प्रकारची त्याची भावना असते जगासाठी, देशासाठी, याचा प्रत्यय आपल्याला येतो. त्याचबरोबर तोडणीसारख्या पाठामधून ऊस तोडणी कामगारांचं जीवन काय असू शकतं, त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धती काय असतात, त्यांचं भटकंतीचं जीवन त्यांना कसं जगावं लागतं. त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती सामान्य असताना त्यांना कशा पद्धतीने आपले उदरनिर्वाह करावा लागतो आणि अशा मुलांना, अशा घरात जन्मलेल्या मुलांना आपल्या शिक्षणाची वाताहत कशा पद्धतीने करावी लागते, हे अनुभव आपल्याला साहित्यातून म्हणजेच पुस्तकामधून मिळतात. आणि वेगवेगळ्या पाठांमधून, वेगवेगळ्या कथा कादंबऱ्यांमधून वेगवेगळे अनुभव आपल्याला मिळतात, जेणेकरून आपण अनुभवाने समृद्ध होतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या लेखकांचे, कवींचे आपण साहित्य वाचतो, त्यांची लेखन वाचतो. त्यामुळे कशा पद्धतीने आपले भाव किंवा आपल्या जाणीवा, आपले विचार शब्दातून व्यक्त करायचे असतात, याचा पण आपल्याला प्रत्यय त्यामुळे येतो. त्यामुळे वाचन करणं किती महत्त्वाचं आहे, हे पटवून देण्यासाठी सुधीरचे बाबा काही पुस्तकं घेऊन येतात आणि म्हणतात, की पुस्तकं देत, हा घे थोरांच्या कवितांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. मी जी काही पुस्तकं आणलेली आहेत, ती निवडक अशी काही पुस्तकं आणलेली आहेत आणि ही अतिशय मराठीतली थोर अशा लेखकांची ही पुस्तकं आहेत. तेव्हा हा थोरांच्या कवितांचा मळा तू घे आणि हा सर्व तू वाचून काढ. त्यामुळे काय होईल, की कवितेची ओळख तुला होईल, कविता कशा तयार होतात हे तुला कळेल आणि इतर अनुभव सुद्धा तुला कळतील आणि त्यामुळे तुला कवितांचा लळा लागेल, कवितांची आवड तुझ्या ठिकाणी निर्माण होईल आणि त्यामुळे ही सर्व तू आता वाचून काढ. तेव्हा ही पुस्तकं दिल्याच्या नंतर सुधीर कवितांची सर्व पुस्तकं वाचतो, त्यामध्ये तल्लीन होऊन जातो आणि त्यामुळे वाचनामुळे मिळणारा जो समाधान आहे, मिळणारा जो आनंद आहे, तो त्याच्या चेहऱ्यावरही दिसायला लागतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून घरातील सर्व मंडळी समाधानी होतात. त्यावर सुधीर म्हणतो, की बाबा, आई, ताई, आजोबा, आजी, असं झालंय वाचू किती, कविता अंगणात उतरल्या हाती. मी वेचू कशा आणि किती. त्यामुळे शांताबाईंची बाग आणि सुर्वेंची गिरणी, गरिबांचे घर आणि बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांची मोह तुम्ही म्हणे, असं तो म्हणायला लागतो. कारण मी कितीक वाचू आणि कितीक नको असं मला झालेलं आहे. कितीही वाचलं तरी माझं मन समाधान होत नाहीये आणि वेगवेगळ्या कवितांच्या प्रेमात मी पडलेलो आहे. कवितेविषयी आवड माझ्या मनात निर्माण झालेली आहे आणि त्या किती वाचू आणि किती नको असं मला झालेलं आहे. त्यामध्येही शांताबाईंची बाग आणि सुर्वेंची गिरणी, शांताबाई म्हणजे काही इथं लेखकांची नावं आलेली आहेत. शांताबाई म्हणजे शांता शेळके, प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांची बाग नावाचं साहित्य. त्याचबरोबर सुर्वेंची गिरणी, गिरणीच्या लावण्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. सुर्वे म्हणजे कवी नारायण सुर्वे. त्यानंतर गदिमांचे घर, गदिमा म्हणजे ग दि माडगुळकर, गदिमा असं त्यांना टोपण नाव आहे. गजानन दिगंबर माडगुळकर यांचंही साहित्य त्यानिमित्ताने त्याला वाचायला मिळतं. त्याचबरोबर बालकवींची फुलराणी, बालकवी हे त्यांचं टोपण नाव. त्यांचं पूर्ण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि यांची फुलराणी ही अतिशय सुंदर अशी कविता आहे. हिरवे हिरवे गार घालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. अशा प्रकारची एक सुंदर मराठीतली ही कविता आणि ही मला वाचण्यात आली. त्यामुळे मला अनुभवाने मी समृद्ध झालेलो आहे आणि त्यामुळे मला कितीक वाचून कितीक नको असं झालेलं आहे. त्यामुळे कवितांच्या विश्वात मी आता रममाण झालेलो आहे आणि त्यामुळे कवितेविषयी आवड निर्माण करण्याचं कार्य बाबा, आई, ताई, आजी, आजोबा, आजी तुम्ही केलेलं आहे असं तो बनताना दिसतो. आणि म्हणून चेतवले भावनांचे मोह तुम्ही म्हणे, तुम्ही भावनांचा जो मोह आहे तो मी चेतवण्याचं कार्य केलेलं आहे आणि त्यामुळे आता मला कवितेतून बोलायला येतं किंवा कविता मला चांगल्या पद्धतीने आता समजायला, आकलन व्हायला मला चांगल्या प्रकारे जमत आहे. त्यामुळे या सर्वांचं श्रेय तुम्हाला जातं आणि आता अशा पद्धतीने माझा प्रबंध चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल म्हणून सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचेही अभिनंदन करतात आणि तोही प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो.
अशा पद्धतीने कविता या वाङ्मय प्रकाराविषयी आपल्याला या पाठाच्या माध्यमातून माहिती मिळते. कविता करण्यासाठी किंवा काव्य निर्माण करण्यासाठी वाचन, मनन, चिंतन कसं महत्त्वाचं आहे. इतर काही पुस्तकं सुद्धा वाचणं कसं गरजेचं आहे. कवितेमध्ये गद्य आणि पद्यापेक्षा कविता कशा प्रकारे वेगळी असते. त्याच्यामध्ये ताल, लय, ठेका धरण्यासाठी यमक रचना कशा पद्धतीने आवश्यक असते. याची ओळख या पाठाच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसते.